नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास सलोटे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 23 नोव्हेंबर 2025च्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ काळजीपूर्वक पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या मंत्रालयाने AI मिशन अंतर्गत युवा AI फॉर ऑलचा शुभारंभ केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय. ओके, तर बघा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय या मंत्रालयाने नुकतेच मिशन AI अंतर्गत युवा AI फॉर ऑल याचा शुभारंभ केलेला आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हा कोर्स आहे तो इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान यांच्याद्वारे सुरू केलेला आहे आणि हा इंडिया AI मिशन अंतर्गत येतो. तर बघा, याचे उद्दिष्ट म्हणजे 1 करोड म्हणजेच 1 कोटी भारतीयांना मूलभूत AI कौशल्ये देणे हा आहे आणि तसेच AI वापराची जबाबदारी याबद्दल जागरूकता वाढवणे हे आहे. ओके, तर उद्दिष्ट पण लक्षात ठेवा. चला, प्रश्न क्रमांक 2 आहे, भारत 2026मध्ये पहिली वेळेस ग्लोबल बिग कॅट संमेलनाचे आयोजन कोणत्या शहरात करणार आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, त्याचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली. ओके, तर नवी दिल्लीमध्ये भारत 2026मध्ये पहिल्यांदाच ग्लोबल बिग कॅट संमेलनाचे आयोजन करणार आहे. ओके, तर चला, प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, नोव्हेंबर 2025मध्ये अमेरिकेने कोणत्या देशाला मेजर नॉन नेटो अलाय म्हणून घोषित केले आहे? तर बघा, या देशाचं नाव आहे सौदी अरेबिया. ओके, तर ऑप्शन बी याचं उत्तर असणार आहे सौदी अरेबियाला नुकतेच अमेरिका या देशाने नोव्हेंबर 2025मध्ये मेजर नॉन नेटो अलाय म्हणून घोषित केलेले आहे. ओके, तर चला, प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, कोणत्या 2 देशांचा नुकताच भारताच्या राष्ट्रपतींनी पहिल्यांदाच दौरा केलेला आहे? ओके, तर भारतीय राष्ट्रप्रमुख जे आहेत ते पहिल्यांदाच या 2 देशांना भेटीस गेले होते. तर त्या 2 देशाचं नाव आहे बोत्सवाना आणि अंगोला. तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, म्हणजेच वरीलपैकी दोन्ही, म्हणजेच बोत्सवाना आणि अंगोला या 2 देशांना नुकताच भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भेट दिली आहे. ओके, आणि अशा करणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय ठरलेल्या आहेत. ओके, या 2 देशांना भेट देणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय राष्ट्रप्रमुख ठरलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, बोत्सवानाची राजधानी आहे गॅबरोन आणि अंगोला या देशाची राजधानी आहे लुआंडा. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, हिंदी भाषासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सुशील शुक्ला यांना नुकतेच हिंदी भाषासाठी प्रतिष्ठित साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं जे पुस्तक आहे 1/11, ओके, त्या पुस्तकाचं नाव आहे 1/11. या पुस्तकासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला, पुढचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 6 बघूयात आपण. नुकताच बाल लैंगिक शोषण, गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंधक आणि उपचारांसाठी जागतिक दिन कधी साजरा केलेला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, 18 नोव्हेंबर. तर 18 नोव्हेंबर रोजी आपण नुकताच बाल लैंगिक शोषण, गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारांसाठी दिवस साजरा केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा, महत्त्वाचा दिवस आहे. चला, प्रश्न क्रमांक 7 बघूयात आपण. बघा, 2025 F1 हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित द डॉन पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, ऑस्कर पियास्ट्री. ओके, तर ऑस्कर पियास्ट्री यांना नुकताच हे जे F1 रेसर आहेत त्यांना या 2025 हंगामासाठी F1 या हंगामासाठी 2025च्या F1 या हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित द डॉन हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा, 2025च्या F1 हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा प्रतिष्ठित द डॉन अवॉर्ड हा ऑस्कर पियास्ट्री यांना देण्यात आलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक बघा 8 आहे,
कोणत्या दोन देशांनी संयुक्तपणे लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन सुरू केलेले आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, भारत आणि स्वीडन. तर भारत आणि स्वीडन या दोन देशांनी नुकतेच संयुक्तपणे लीडरशिप ग्रुप फॉर इंडस्ट्री ट्रान्झिशन हे सुरू केलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. ओके, प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. बघा, हॉर्निबल महोत्सव 2025 नुकताच कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जाईल? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन ए, नागालँड. ओके, तर नागालँड या राज्याचा हा उत्सव आहे. हॉर्निबल महोत्सव नागालँड या राज्यामध्ये साजरा करण्यात येणार आहे. ओके, तर बघा, हॉर्निबल महोत्सव 2025 हा नागालँड राज्यामध्ये साजरा केला जात आहे. हा महोत्सव 1 ते 10 डिसेंबर 2025 दरम्यान किसामा हेरिटेज विलेज येथे होणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला, प्रश्न क्रमांक 10 आहे. बघा, आजचा शेवटचा प्रश्न आहे. आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम कोणत्या देशाने विकसित केली आहे? तर बघा, महत्त्वाचा देश आहे, याचं नाव आहे अमेरिका. ओके, तर अमेरिका या देशाने आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम हे नुकतेच विकसित केलेले आहे. ओके, तर महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचा आहे. ओके, तर हे जे बॅलिस्टिक मिसाईल आहे, हे एक मिसाईल आहे विद्यार्थी मित्रांनो, बॅलिस्टिक मिसाईल आहे आर्मी टॅक्टिकल मिसाईल सिस्टीम म्हणजे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेची राजधानी ही वॉशिंग्टन DC. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.